Hello everyone and welcome all. In this video we will study a topic measurable properties of gases from unit number 10 states of matter, that is gaseous and liquid state. गॅसेस अँड लिक्विड स्टेट्सचा आपल्याला स्टडी करायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला त्यांचे काही प्रॉपर्टीजचा स्टडी करावा लागणार आहे आणि त्या प्रॉपर्टी मेजर कसं केले जातात, त्यांना रिप्रेझेंट करण्यासाठी कोणता युनिट यूज केला जातो हे आपल्याला या पॉईंटमध्ये स्टडी करायचं आहे. ऑलरेडी हा पॉईंट आपण युनिट नंबर 1 दॅट इज द बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री त्यामध्ये जे प्रॉपर्टीज स्टडी केला आहे त्यामध्ये केलेला आहे. बट स्टील विल रिवाइज इट, कारण या युनिटमध्येही आपल्याला कॅल्क्युलेशनमध्ये या सर्वांचा यूज होणार आहे. फर्स्ट प्रॉपर्टी आपण स्टडी करणार आहोत दॅट इज दी मास. वी ऑल न्यू दॅट दी SI युनिट ऑफ मास इज अ किलोग्राम. किलोग्राम म्हणजेच काय असतो, तर 1 किलोग्राम इज इक्वल टू 1000 ग्राम. 1000 ग्रामला सायंटिफिक नोटेशनमध्ये जर रिप्रेझेंट करायचं असेल तर आपण लिहितो 10⁻³ ग्राम. मास ऑफ अ ग्राम इट इज रिलेटेड टू द नंबर ऑफ मोल्स. जो गॅसचा जो मास आहे तो नंबर ऑफ मोल्सशी रिलेटेड आहे आणि नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करण्यासाठी काही फॉर्म्युलेज दिलेले आहे, काही एक्सप्रेशन आहे ज्यांचा यूज करून आपण त्या गॅसचे नंबर ऑफ मोल्स हे कॅल्क्युलेट करू शकतो. जर आपल्याला मास माहीत असेल एखाद्या गॅसचा तर आपण त्याचे नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करू शकतो. त्याच्यासाठी जो फॉर्म्युला आहे तो आहे नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू मास इन अ ग्राम डिवाइड बाय मोलर मास इन ग्राम्स. म्हणजे एखाद्या गॅसचा जर आपल्याला मास माहीत आहे, त्याचा मास आपल्याला दिला गेलेला आहे, तर त्या मासवरून आणि त्याचे मोलर मासवरून, मोलर मास हा कुठून कॅल्क्युलेट करणार आपण, तर तो जो काही फॉर्म्युला दिलेला असेल आपल्याला किंवा तो जो काही नेम दिलेला असेल गॅसचा, तर त्याच्या फॉर्म्युल्यावरून आपण मोलर मास कॅल्क्युलेट करणार. आणि दोघांचा रेशो जर आपण घेतला तर दॅट इज नथिंग बट दी नंबर ऑफ मोल्स. आणखीन काही एक्सप्रेशन आहे जे यूज होत असतात कॅल्क्युलेशनमध्ये नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करण्यासाठी. दॅट आर नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू नंबर ऑफ मॉलिक्युल्स डिवाइड बाय ॲव्होगाड्रो नंबर. जर आपल्याला त्या गॅसचे नंबर ऑफ मॉलिक्युल्स दिले असेल आणि त्या मॉलिक्युल्सला जर आपण ॲव्होगाड्रो नंबर्सने म्हणजे 6.022 इंटू 10⁻23ने जर डिवाइड केलं तर त्यावरूनही आपल्याला नंबर ऑफ मोल्स हे मिळू शकतात. आणि नेक्स्ट फॉर्म्युला जो आहे नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करण्यासाठी तो आहे व्हॉल्यूम ऑफ गिवन गॅस इन लिटर ॲट STP डिवाइड बाय 22.414 लिटर ॲट STP. जर गॅसचा व्हॉल्यूम दिला आहे आपल्याला, नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करायला सांगितले, तरी आपण त्याला कॅल्क्युलेट करू शकतो. व्हॉल्यूमला 22.414ने डिवाइड करायचं म्हणजे आपल्याला नंबर ऑफ मोल्स हे मिळून जातील. तर हे 3 फॉर्म्युले आहे. बाय युजिंग दीज 3 फॉर्म्युलेज वी कॅन कॅल्क्युलेट दी नंबर ऑफ मोल्स. एक जर मास दिलं असेल त्यावरून मोलर मासने डिवाइड करायचं, मोलर मास हा फॉर्म्युल्यावरून कॅल्क्युलेट करायचं. नंबर ऑफ मॉलिक्युल्स जर दिले असेल तर त्याला ॲव्होगाड्रो नंबरने म्हणजे 6.022 इंटू 10⁻23ने डिवाइड करायचं, आपल्याला नंबर ऑफ मोल्स मिळून जातील. आणि थर्ड जो आहे जर व्हॉल्यूम दिलं असेल आपल्याला, त्या व्हॉल्यूमला 22.414ने डिवाइड करायचं, आपल्याला नंबर ऑफ मोल्स हे मिळून जाते. या 3 फॉर्म्युलेचा यूज करून आपण नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करू शकतो आणि नंबर ऑफ मोल्स हा मासशी रिलेटेड टर्म आहे. नेक्स्ट जो प्रॉपर्टी आहे दॅट इज दी व्हॉल्यूम. व्हॉल्यूम ही 3 डायमेन्शनल प्रॉपर्टी आहे. त्याचा SI युनिट आहे क्युबिक मीटर. त्याला आपण m³ असंही लिहित असतो. मोस्ट कॉमनली जे युनिट यूज होत असतात ते आहे डेसिमीटर क्यूब म्हणजेच लिटर, लिटर किंवा DM³ असं लिहित असतो आपण. तर 1 लिटर इज नथिंग बट दी 1000 ml. याचं कन्वर्जन जर सेंटीमीटर क्यूबमध्ये जर केलं तर 1000 ml म्हणजेच 1 लिटर इज नथिंग बट दी 1000 सेंटीमीटर क्यूब. याला DM³ मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर इट इज नथिंग बट दी 1 DM³. हा रिलेशन लक्षात ठेवा. 1 लिटर इज नथिंग बट दी 1 DM³. 1 लिटर म्हणजे 1000 ml विच इज नथिंग बट दी 1000 सेंटीमीटर क्यूब आणि विच इज नथिंग बट दी 1 DM³. 1 मीटर क्यूबचं कन्वर्जन पुन्हा आपण करू शकतो DM³ मध्ये. 1 मीटर क्यूब इज नथिंग बट दी 10⁻³ DM³ विच इज नथिंग बट दी 10⁻³ लिटर. कारण DM³ आणि लिटर ही एकच क्वांटिटी आहे. लिटर इज नथिंग बट दी DM³. तिथं 10⁻³ ॲज इट इज DM³ जागी आपण फक्त काय टर्म यूज केली आहे, लिटर. नेक्स्ट 10⁻³ लिटर इज नथिंग बट दी 10⁻⁶ सेंटीमीटर क्यूब. कारण 1 लिटर इज नथिंग बट दी 1000 सेंटीमीटर क्यूब. तर 1000 म्हणजेच नथिंग बट दी 10⁻³ सेंटीमीटर क्यूब. तर मग इथं किती आहे, 10⁻³ आहे. 10⁻³ अँड दिस 10⁻³ दिस इज नथिंग बट दी 10⁻⁶ आणि सेंटीमीटर क्यूब हा त्याचं कन्वर्जन झालं आहे. या सेंटीमीटर क्यूबचं पुन्हा ml मध्ये जर आपण कन्वर्जन केलं तर इट इज नथिंग बट दी 10⁻⁶ ml म्हणजेच मिलीलिटर. तर दिस इज दी कन्वर्जन ऑफ युनिट इन रिलेटेड टू दी व्हॉल्यूम. नेक्स्ट जी प्रॉपर्टी आहे दॅट इज दी प्रेशर. आता प्रेशर काय असतं, तर अमाऊंट ऑफ फोर्स अप्लाइड पर युनिट एरिया. पर युनिट एरियावरती जो काही अमाऊंट फोर्स आपण अप्लाय करतो त्या फोर्सला प्रेशर असं म्हटलं जातं. फॉर्म्युल्याच्या टर्ममध्ये जर लिहायचं असेल तर प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. फोर्सचा युनिट आहे न्यूटन,
एरियाचं युनिट आहे मीटर क्यूब. यावरून आपण प्रेशरचं युनिट कॅल्क्युलेट करू शकतो. प्रेशरचं युनिट काय येणार मग न्यूटन पर मीटर स्क्वेअर, त्यालाच पास्कल असं म्हटलं जातं. त्याचा युनिट जो आहे प्रेशरचा तो आहे पास्कल. मग या पास्कल म्हणजे किती, तर 1 पास्कल इज नथिंग बट दी 1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आणि न्यूटन पर मीटर स्क्वेअरचं जर किलोग्राममध्ये जर कन्वर्जन केलं तर 1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर इज नथिंग बट दी 1 किलोग्राम पर मीटर पर सेकंड स्क्वेअर. दिस इज दी कन्वर्जन ऑफ पास्कल टू किलोग्राम. तर हा कन्वर्जन ही लक्षात ठेवा तुम्ही. 1 पास्कल इज नथिंग बट दी 1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर विच इज नथिंग बट दी 1 किलोग्राम पर मीटर पर स्क्वेअर. 1 बार इज इक्वल टू 1 इंटू 10⁵ पास्कल. पास्कलचं कन्वर्जन बारमध्ये किंवा बारचं कन्वर्जन जर पास्कलमध्ये करायचं असेल तर इट इज नथिंग बट दी 10⁵ पास्कल. बट रिसेंटली बार या टर्मला यूज केलं जात नाही, ॲटमॉस्फिअर या टर्मला यूज केलं जातं. तर नाव रिप्लेसिंग द स्टँडर्ड ॲटमॉस्फिअर ॲज दी मोस्ट कन्व्हिनियंट युनिट. देअरफॉर आपल्याला बारचं कन्वर्जन हा ॲटमॉस्फिअरमध्ये करावं लागणार आहे. आता ॲटमॉस्फेरिक प्रेशर जे मेजर केलं जातं ते बॅरोमीटरने यूज केलं जातं. बॅरोमीटर हा इन्स्ट्रुमेंट आहे. त्या बॅरोमीटरमध्ये जसं आपण थर्मामीटर यूज करत असतो टेम्परेचर मेजर करण्यासाठी, त्यामध्ये मर्क्युरी असतं किंवा अल्कोहोल असतो आणि ती मर्क्युरी किती अप होते त्यावरून आपण त्याचं टेम्परेचर मेजर करतो. सिमिलरली बॅरोमीटरमध्येही मर्क्युरी किती राईज अप होते त्यावरून प्रेशर यूज केलं जातं. तर जो 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे त्याला मर्क्युरीची जर आपण हाईट मेजर केली तर ती असते 76 सेंटीमीटर. 76 सेंटीमीटर म्हणजेच मग किती 1 ॲटमॉस्फिअर. तर 76 सेंटीमीटर म्हणजे 1 ॲटमॉस्फिअर. तर सेंटीमीटरचं कन्वर्जन आपण मिलीमीटरमध्ये जर केलं तर आपल्याला माहिती आहे 1 सेंटीमीटर म्हणजे 10 मिलीमीटर. तर 76 सेंटीमीटर म्हणजेच किती 760 मिलीमीटर. देअरफॉर 1 ॲटमॉस्फिअर इज नथिंग बट दी 760 मिलीमीटर ऑफ मर्क्युरी and which is nothing but the 760 torr. म्हणजे ॲटमॉस्फिअरचं कन्वर्जन हा टॉरमध्ये. देअरफॉर 1 ॲटमॉस्फिअर इज नथिंग बट दी 760 torr. 1 torr इज नथिंग बट दी देन 1 mm ऑफ Hg. म्हणजे 760 mm ऑफ Hg इज नथिंग बट दी 760 torr. देअरफॉर 1 torr इज इक्वल टू 1 mm ऑफ Hg. नेक्स्ट 1 ॲटमॉस्फिअरचं कन्वर्जन मग जर बारमध्ये करायचं असेल तर हिअर आर दी कन्वर्जन्स. 1 ॲटमॉस्फिअर इज नथिंग बट दी 101.325 किलो पास्कल. 101.320 पास्कल. तर मग याचं कन्वर्जन आता इथं किलो पास्कल दिलं आहे. किलो पास्कल, किलो म्हणजे 10⁻3. मग याला फक्त पास्कलमध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर हा किलोच्या जागी आपल्याला 1000 म्हणजे 10⁻3 यूज करावं लागणार आहे. देअरफॉर इट इज 101.325 इंटू 10⁻3 पास्कल. तर आता 10⁻3 टर्म जर म्हणजे 1000ने जर मल्टिप्लाय केलं तर हा जो डेसिमल पॉईंट आहे तो राईट साईडला 3ने शिफ्ट होईल. म्हणजेच हा जो डेसिमल आहे 1, 2 आणि 3 म्हणजे 5 नंतर येईल. तर 5 नंतर आलं तर लिहिलं किंवा नाही लिहिलं तरी चालतं. देअरफॉर 101.325 पास्कल. यालाच आपण न्यूटन पर मीटर स्क्वेअरमध्ये कन्वर्ट करू शकतो कारण 1 पास्कल इज नथिंग बट दी 1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. इथं तुम्ही बघू शकतात हिअर 1 न्यूटन इज इक्वल टू 1 पास्कल इज इक्वल टू 1 न्यूटन per meter. Therefore 101.325 pascal is nothing but the 101.325 Newton per meter square. That is nothing but the. मग पुन्हा हा डेसिमल पॉईंट जर आपण लेफ्टला शिफ्ट केला 5ने तर हा किती येणार आहे 1.01325 इंटू 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. मग 10⁵ ही जी टर्म आहे ही पुन्हा काही म्हणून यूज होणार आहे पर मीटर जर बघितलं इट इज नथिंग बट दी बार. देअरफॉर 1 ॲटमॉस्फिअर इज नथिंग बट दी 1.01325 बार. या वेमध्ये हा जो कन्वर्जन आहे तो कन्वर्जन तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. नेक्स्ट काही कन्वर्जन दिले आहे तुम्हाला. कन्वर्ट द फॉलोइंग प्रेशर व्हॅल्यू इंटू पास्कल. 10 ॲटमॉस्फिअर. 10 ॲटमॉस्फिअर इज नथिंग बट दी 1 ॲटमॉस्फिअर म्हणजे किती होतं पास्कल. 1 ॲटमॉस्फिअर इज नथिंग बट दी 1.101 तर त्याला मल्टिप्लाय बाय 10 करायचं. तर देअरफॉर 10 इंटू 101.325 पास्कलला मल्टिप्लाय केलं आहे. देअरफॉर 10ने मल्टिप्लाय केल्यानंतर 10 इन्क्रीज होणार आहे 101.3250 पास्कल. 1 किलो पास्कल याचं कन्वर्जन पुन्हा पास्कलमध्ये करायचं आहे. किलो पास्कल म्हणजे 1000 असतो म्हणजे 10⁻3ने आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल. तर देअर इज नथिंग बट दी 1000 पास्कल. 107,000 न्यूटन पर मीटर स्क्वेअर याला पास्कलमध्ये कन्वर्ट करायचं आहे. पुन्हा न्यूटन पर मीटर आणि पास्कलचं रिलेशन आहे. दोन्ही हे एकच टर्म्स आहे. देअरफॉर जेवढं न्यूटन पर मीटर स्क्वेअर आहे तेवढंच पास्कल असणार आहे. 1 ॲटमॉस्फिअरचं कन्वर्जन पुन्हा पास्कलमध्ये करायचं आहे. तर 1 ॲटमॉस्फिअर इज नथिंग बट दी 101.325 पास्कल.
तर या वेमध्ये कन्वर्जन आपल्याला विचारलं जातं. नेक्स्ट आहे कन्वर्ट एक्झॅक्टली 1.5 ॲटमॉस्फिअर टू पास्कल. 1.5 ॲटमॉस्फिअरचं कन्वर्जन पास्कलमध्ये करायचं आहे. 1 ॲटमॉस्फिअर म्हणजे किती पास्कल होते, तर त्यावरून 1.5ने त्याला मल्टिप्लाय करायचं. तर 1 ॲटमॉस्फिअर इज नथिंग बट दी 101,325 पास्कल. आपल्याला 1.5 तर 1.5ने मल्टिप्लाय जर केलं तर इट कम्स 151,987.5 पास्कल. बी क्वेश्चन आहे 89 किलो पास्कल टू न्यूटन पर स्क्वेअर मीटर. आता पास्कलचं कन्वर्जन न्यूटन पर मीटर स्क्वेअरमध्ये करायचं आहे, किलो पास्कलचं आहे. तर आधी किलो पास्कल टू पास्कल करायचं आणि पास्कल इज नथिंग बट दी न्यूटन पर मीटर स्क्वेअर. तर किलो पास्कल म्हणजे किती, तर 10⁻³ ने मल्टिप्लाय करायचं आहे. 89 × 10⁻³ पास्कल. तर हे किती येणार 89 × 10⁻³ पास्कल विच इज नथिंग बट दी न्यूटन पर मीटर स्क्वेअर. 101.325 किलो पास्कल टू बार. आता इथं बारमध्ये कन्वर्जन करायचं आपल्याला. तर 101.325 किलो पास्कलचा आधी पास्कलमध्ये कन्वर्ट करूया. पास्कलमध्ये कन्वर्ट करण्यासाठी मल्टिप्लाइड बाय 10⁻³ करावं लागेल. मग हा पास्कलमध्ये कन्वर्ट झाल्यानंतर म्हणजे 10⁻³ म्हणजे जो डेसिमल पॉईंट आहे तो राईट साईडला 3ने शिफ्ट करा, म्हणजे हा 101.325 मिळेल आपल्याला. मग त्याला 10⁻5 या टर्ममध्ये कन्वर्ट करून घेतलं आहे. 10⁻5 इज नथिंग बट दी 1 बार. या बार टर्ममध्ये त्याचं कन्वर्जन होऊन जाईल. 0.124 टॉर टू स्टँडर्ड ॲटमॉस्फिअर. स्टँडर्ड ॲटमॉस्फिअरमध्ये टॉरचं कन्वर्जन ॲटमॉस्फिअरमध्ये करायचं आहे. तर 760 टॉर इज नथिंग बट दी 760 mm ऑफ Hg. 760 mm ऑफ Hg इज नथिंग बट दी 76 सेंटीमीटर Hg विच इज नथिंग बट दी 1 ॲटमॉस्फिअर. इथं 0.124 टॉर दिलं आहे आणि त्याचं कन्वर्जन ॲटमॉस्फिअरमध्ये द्या. आता आपल्याला इथं रिलेशन काय मिळाले, 1 ॲटमॉस्फिअर इज नथिंग बट दी 760 टॉर. इथं 760 टॉर दिलेलं आहे आणि ॲटमॉस्फिअरमध्ये करायचं आहे. यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशनही तुम्ही करू शकता. त्या क्रॉस मल्टिप्लिकेशनवरूनही तुम्हाला व्हॅल्यू मिळून जाईल. 760 टॉर इज 1 ॲटमॉस्फिअर. सिमिलरली 0.124 टॉर इज इक्वल टू हाऊ मेनी ॲटमॉस्फिअर. देअरफॉर यांचा जर मल्टिप्लिकेशन जर आपण केलं म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 मल्टिप्लाइड बाय दिस वन दॅट इज दिस वन डिवाइड बाय दिस वन. इथं डिवायडेशन दिलेलं आहे. तर यांचं जर कॅल्क्युलेशन केलं तर इट कम्स दॅट इज 1.63 × 10⁻⁴ ॲटमॉस्फिअर. या वेमध्ये हे कन्वर्जन आपल्याला विचारले जातात. नेक्स्ट जो प्रॉपर्टी आहे दॅट इज दी टेम्परेचर. आता टेम्परेचर काय असतं, तर सायंटिफिक मेजरमेंट ऑफ टेम्परेचर इज मेजर आयदर डिग्री सेल्सियसमध्ये किंवा डिग्री केल्विनमध्ये. केल्विन या 2 स्केलवरती त्याला मेजर केलं जातं. SI युनिट जो आहे टेम्परेचरला तो आहे केल्विन. किती हीट इन्क्रीज होते किंवा डिक्रीज होते दॅट इज नथिंग बट दी टेम्परेचर. याला रिप्रेझेंट करण्यासाठी मेनली 2 युनिट यूज होत असतात, एक डिग्री सेल्सियस आणि दुसरा केल्विन. जो SI युनिट आहे तो एक केल्विन आणि डिग्री सेल्सियस आणि केल्विनचा जर रिलेशन आहे तर त्याच्यासाठी ही इक्वेशन आहे. केल्विन इज इक्वल टू टेम्परेचर इन केल्विन इज इक्वल टू टेम्परेचर इन डिग्री सेल्सियस प्लस 273.15. म्हणजे जर टेम्परेचर डिग्री सेल्सियसमध्ये असेल आणि त्यामध्ये जर आपण 273.15 एवढा नंबर जर ॲड केलं तर त्या टेम्परेचरचं जो डिग्री सेल्सियसमध्ये होता त्याचं कन्वर्जन केल्विनमध्ये होऊन जातं. तर त्यावरूनही आपल्याला डिग्री सेल्सियस टू केल्विन किंवा केल्विन टू डिग्री सेल्सियस असे कन्वर्जन विचारले जातात. इथे क्वेश्चन दिले कन्वर्ट द फॉलोइंग टेम्परेचर फ्रॉम डिग्री सेल्सियस टू केल्विन. आता डिग्री सेल्सियस आहे त्याचं केल्विनमध्ये करायचं आहे. तर त्यामुळे जेवढं डिग्री सेल्सियसमध्ये टेम्परेचर दिलं आहे त्यामध्ये प्लस 273.15 ॲड करून टाकायचं. फॉर एक्झाम्पल इथं -15 डिग्री सेल्सियस -50 प्लस 273 जर केलं तर आपल्याला 258.50 केल्विनमध्ये मिळतं आहे. सिमिलरली 25 डिग्री सेल्सियसचं कन्वर्जन करायचं आहे तर 25मध्ये प्लस 273.15 करायचं, 298.15 केल्विन आलं आहे. -197 डिग्री सेल्सियस आहे. -197 डिग्री सेल्सियसमध्ये 273.15 ॲड केलं आहे आपण, आन्सर आला आहे 76.15. डी आहे 273 डिग्री सेल्सियस आहे. 273मध्ये प्लस 273.15 ॲड केलं आहे, आन्सर आला आहे 546.15 केल्विनमध्ये आलं आहे. म्हणजे डिग्री सेल्सियसचं जर कन्वर्जन जर केल्विनमध्ये करायचं असेल तर जो काही टेम्परेचर दिलं आहे त्यामध्ये 273.15 हे ॲड करायचं. आपल्याला आन्सर हा केल्विनमध्ये मिळेल. -100 डिग्री सेल्सियस आहे, प्लस 273.15 केलं आहे, 173.15 केल्विन आलं आहे. तर या वेमध्ये आपण डिग्री सेल्सियसचा केल्विनमध्ये आणि केल्विनचा डिग्री केल्विनचा जेव्हा डिग्री सेल्सियसमध्ये करायचं असेल तेव्हा -273.15 करायचं आणि डिग्री सेल्सियसचं केल्विनमध्ये करण्यासाठी प्लस 273.15 करायचं आहे. नेक्स्ट प्रॉपर्टी आहे दॅट इज दी डेन्सिटी. आता व्हॉट इज डेन्सिटी? इट इज मास पर युनिट व्हॉल्यूम. एका स्पेसिफिक व्हॉल्यूममध्ये किती मास त्या पर्टिक्युलर गॅसचं प्रेझेंट आहे दॅट इज नथिंग बट दी डेन्सिटी ऑफ दॅट गॅस. तर याला फॉर्म्युल्यामध्ये आपण रिप्रेझेंट करू शकतो. डेन्सिटी इज इक्वल टू मास डिवाइड बाय व्हॉल्यूम.
मासचा युनिट आहे किलोग्राम आणि व्हॉल्यूमचा आहे मीटर क्यूब, म्हणजे डेन्सिटीचं युनिट काय येणार आहे किलोग्राम पर मीटर क्यूब. दिस इज द SI युनिट ऑफ डेन्सिटी. नेक्स्ट जी प्रॉपर्टी आहे दॅट इज द डिफ्युजन. तर व्हॉट इज द डिफ्युजन? तर डिफ्युजन म्हणजे मुवमेंट ऑफ पार्टिकल फ्रॉम हाय टू लोअर कॉन्सन्ट्रेशन. हाय कॉन्सन्ट्रेशन तो किती डिस्पर्स होतो आहे त्या मीडियममध्ये, दॅट इज नथिंग बट द डिफ्युजन. इथं एक डाय दिलेला आहे, वॉटर मॉलिक्यूल दिलेलं आहे. इनिशियली हाय कॉन्सन्ट्रेशन आहे, जसं जसं त्याचं डिफ्युजन म्हणजे डिस्पर्शन इन्क्रीज होत चाललं आहे, तर डिफ्युजन काय होत चाललं आहे, इन्क्रीज होत चाललं आहे. तर डिफ्युजन इज नथिंग बट दी रेट ऑफ डिफ्युजन या टर्ममध्ये त्याला मेजर केलं जातं. रेट ऑफ डिफ्युजन इज नथिंग बट दी व्हॉल्यूम ऑफ गॅस डिफ्यूज पर टाईम रिक्वायर्ड फॉर डिफ्युजन. म्हणजे किती व्हॉल्यूम गॅस डिफ्यूज झाला आणि त्याच्यासाठी किती टाईम रिक्वायर्ड झाला आहे, त्यावरून आपण रेट ऑफ डिफ्युजन हा फाइंड आउट करत असतो. SI युनिट जो आहे रेट ऑफ डिफ्युजनचा तो आहे DM क्यूब पर सेकंड किंवा सेंटीमीटर क्यूब पर सेकंड, कारण व्हॉल्यूमचा जो युनिट आहे तो आहे सेंटीमीटर क्यूब किंवा त्याला DM क्यूब यामध्ये आपण मेजर करत असतो आणि टाईम याला सेकंडमध्ये मेजर करत असतो. देअरफॉर रेट ऑफ डिफ्युजनचा युनिट आहे DM क्यूब पर सेकंड और सेंटीमीटर क्यूब पर सेकंड. तर दीज आर दी फ्यू प्रॉपर्टीज ज्यांना कसं मेजर केलं जातं, त्यांच्यासाठी काय युनिट यूज होतात, त्यांना इंटर कन्वर्ट कसं केलं जातं हे आपण स्टडी केलं आहे. होप यू अंडरस्टूड दिस. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.